आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस हे नंबर ऑफ वेने दिलं जाते. तर त्यामध्ये जे आहे ते आपण आता सगळे डिटेलमध्ये पाहू. त्यामध्ये जर आपल्याला विचारलं कोण की इंग्लिश दी क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस अँड एक्सप्लेन एनी वन, तर या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे लिहिता येईल तर ते पाहू आपण. तर लक्षात घ्या, पहिलं जे आपण क्लासिफिकेशन आहे ते ऑन द बेसिस ऑफ देअर प्लांट पार्ट अफेक्टेड. ऑन द बेसिस ऑफ प्लांट पार्ट अफेक्टेड हे पहिलं क्लासिफिकेशन आहे. दुसरं आहे ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टन्स ऑफ पॅथोजन. ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टन्स ऑफ पॅथोजन. थर्ड वन जे आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ मेजर कॉजेस. ऑन द बेसिस ऑफ मेजर कॉजेस. आणि चौथं जे आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ देअर होस्ट प्लांट. होस्ट प्लांट कोणता आहे त्याच्या बेसिसवर चौथ्या नंबरचं क्लासिफिकेशन आहे. पाचव्या नंबरचं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ इन्फेक्शियस प्रोसेस. ऑन द बेसिस ऑफ इन्फेक्शन प्रोसेस. इन्फेक्शियसची प्रोसेस कशी आहे, इन्फेक्शियस कशी डिसीज आहे तर त्याची प्रोसेस तर त्या बेसिसवर एक क्लासिफिकेशन आहे. नंतरचं जे आहे ते ऑन द बेसिस ऑफ टिपिकल सिम्पटम्स अशा प्रकारचं आहे. आणि नंतर 7 नंबरचं जे आहे ते ऑन द बेसिस ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ इनॉक्युलम. मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, त्याची वाढ कशा झपाट्यानं कशी होते, मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे होते त्या बेसिसवर त्या इनॉक्युलमचं म्हणजेच काय, इट इज अ पार्ट ऑफ पॅथोजनचं तशा प्रकारचं एक क्लासिफिकेशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि लास्टवालं जे आहे ते आहे म्हणते ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स ऑर सिव्हिरिटी. ओके, ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे किती प्रमाणात तो डिसीज आढळून येतो आणि किती तीव्रतेनं तो आढळून येतो. त्या बेसिसवरती अशा 8 प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन पाहणार आहे. लक्षात घ्या, आता पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ प्लांट पार्ट अफेक्टेड. त्या प्लांट पार्ट अफेक्टेडमध्ये पहा तिथं आहे लोकलाइज आणि सिस्टमिक. लोकलाइज म्हणजेच काय, एखाद्या स्पेसिफिक पार्टसाठी. ओके, एखादा होस्ट आहे किंवा प्लांट आहे. या प्लांटवरती एखादा डिसीज आहे. एखादा डिसीज म्हणजेच काय, लिप स्पॉट नावाचा डिसीज आहे. कोणता आहे, लिप स्पॉट नावाचा जर डिसीज असला आणि तो फक्त लिपशी प्लांट पार्ट म्हणजे स्पेसिफिक प्लांट पार्ट अफेक्टेड, म्हणजे इथं काय लोकलाइज सिम्पटम्समध्ये काय येणार तर जे काही स्पेसिफिक पार्ट आहे, लिपचा पार्ट आहे, लिप स्पॉट नावाचा डिसीज आहे, फक्त लिपवरती येणार. ओके, नंतर अँथ्रॅक्नोज आहे. पोमोग्रॅनेट आहे. पोमोग्रॅनेट नावाचं जे फ्रूट आहे, ओके, डाळिंबामध्ये हा जो पार्ट आहे पाकडी कोज म्हणतात त्याला. अँथ्रॅक्नोज नावाचा डिसीज आहे त्याला पाकडी कोज म्हणतात. तो पार्ट फक्त एवढ्या पुरताच ते डिसीजचे सिम्पटम दिसून येतात. म्हणजेच काय, एखाद्या होस्टचा किंवा प्लांटचा स्पेसिफिक पार्टवर जर आपल्याला सिम्पटम दिसत असतील, स्पेसिफिक पार्टवर जर त्याचा इफेक्ट दिसत असेल तर त्याला आपण म्हणतो, त्याला काय म्हटलं जाते, लोकलाइज म्हटले जाते. तर सिस्टमिकचा अर्थ लक्षात ठेवायचा. सिस्टमिकचा अर्थ आहे अंतर्प्रवाही. जे आपण सिस्टमिक फंगिसाइड असा जे उच्चार काढतो त्याचा म्हणतात अंतर्प्रवाही. तर तशाच प्रकारे याचं बी फंक्शन आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण सिस्टमिक फंगिसाइडचा स्प्रे करतो ते इथं जर स्प्रे केला, ओके, प्लांटच्या अप्पर साईडवर जर त्याचा स्प्रे झाला तर तो ट्रान्सलोकेटेड होतो. तशाच प्रकारे इथं वेगळा अर्थ आहे. लक्षात घ्या, सिस्टमिक म्हणजेच काय, सिस्टमिकचा अर्थ असा आहे की पॉईंट ऑफ इन्फेक्शन. आता जर इथं एखादा सपोज समजा डाउनी मिल्ड्यूचा स्पोर आहे, झू स्पोर आला आणि लिपच्या सरफेसवर इथे आला. इथं आल्यानंतर तो काय करतो, त्याचा जो अफेक्ट आहे तो कशावरती दिसेल, त्या ल्यूजवरती दिसेल. कालांतराने तिथं परत स्पोर तयार होतील. ते स्पोर कशावरती जातील म्हणते ते परत स्टेमवरती जातील, ट्विंग्सवरती जातील, नंतर कालांतरानं बेरीजवरती येतील. आणि जे स्टेम असणार किंवा ब्रँचेस असणार त्याच्यामध्ये डॉर्मंट मायसिलियम पण तिथं, डॉर्मंट मायसिलियममध्ये पण त्याचे काय, जे काही ऊसपोर डॉर्मल मायसिलियम बी राहणार आणि ॲज वेल ॲज तिथं काय होतील, ऊसपोर तयार होऊन जातील. म्हणजेच काय, जेव्हा स्पेसिफिक पार्टला न होता एंटायर प्लांट जेव्हा अफेक्ट होतो, म्हणजे एंटायर प्लांट और एंटायर होस्ट जेव्हा अफेक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो, सिस्टमिक असं म्हणतो. सिस्टमिक म्हणजेच काय, पॉईंट ऑफ इन्फेक्शन पासून तो सगळ्या पूर्ण होस्टवरती, पूर्ण प्लांटवरती त्याच्यावरती आपल्याला त्याचे सिम्पटम दिसून येतात. लक्षात ठेवायचा, प्लांट पार्ट किंवा प्लांट पार्ट अफेक्टेड होतो तो पूर्णचा पूर्ण. तर इथे जे टिपिकल एक्झाम्पल येते लक्षात ठेवायचं, लोकलाइज म्हणजेच काय, स्पेसिफिक पार्ट. ओके, स्पेसिफिक प्लांट पार्ट अफेक्ट होतो. ओके, कोणता प्लांट, स्पेसिफिक पार्ट. मग याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल येतात, अल्टरनेरिया लीफ स्पॉट येतो. अल्टरनेरिया लीफ स्पॉट पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं. अल्टरनेरियाचा जो लीफ स्पॉट आहे, अल्टरनेरिया हा लीफ स्पॉट आहे. अल्टरनेरियाचा जो लीफ स्पॉट असतो, ओके,
तर अल्टरनेरिया लीफ स्पॉट आणि दुसरा आहे म्हणते अँथ्रॅक्नोज नावाचा डिसीज. लोकलाइजचं जे स्पेसिफिक एक्झाम्पल आहे म्हणते अल्टरनेरिया म्हणजे लीफ स्पॉट आणि दुसरा आहे म्हणते अँथ्रॅक्नोज डिसीजमध्ये पर्टिक्युलर एखाद्या होस्टचा पर्टिक्युलर पार्टवरतीच त्याचे अफेक्ट दिसून येतो आपल्याला. तर सिस्टेमिकचं एक्झाम्पल आहे म्हणते डाउनी मिल्ड्यू. डाउनी मिल्ड्यू आपण जो ग्रेप्सवरचा पाहिला डाउनी मिल्ड्यू, प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला आणि दुसरा आहे म्हणते मोझॅकचे सिम्पटम्स. ओके, मोझॅकमध्ये काय होते म्हणते येलो पॅचेस ऑन दी अप्पर सरफेस ऑफ द ल्यूज. एखाद्या ल्यूजच्या अप्पर सरफेसवर येलो पॅचेस जर आपल्याला दिसून आले, येलो कलरचे ठिपके 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 जर दिसून आले आपल्याला, तर त्याला आपण मोझॅक सिम्पटम्स असे म्हणतो. आणि या मोझॅक सिम्पटम्समध्ये काय एखादा व्हायरसचा पार्टिकल आला, तो थांबला, तर तो पूर्ण जेवढं प्लांट असणार त्या प्लांटवरती पूर्ण प्लांटवरती एंटायर प्लांटवरती आपल्याला सिम्पटम दिसून येतात. कसे एंटायर प्लांटवरती सिम्पटम दिसून जर आले त्याला आपण काय म्हणतो सिम्पली सिस्टेमिक म्हणतो. काय म्हणतो सिस्टेमिक म्हणजेच काय तर सिस्टेमिक प्लांट पार्ट अफेक्टेड. लक्षात घ्यायचे दोन शब्द लक्षात ठेवा, लोकलाइज आणि सिस्टेमिक. ओके, इथं स्पेसिफिक पार्टवरती त्याचा अफेक्ट दिसून येतो, तर खाली काय आहे त्याचा पॉईंट ऑफ इन्फेक्शन पासून सर्वत्र एंटायर प्लांटवरती त्याचा अफेक्ट दिसून येतो. तर आता दुसरं पहा, ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टन्स ऑफ पॅथोजन. लक्षात घ्यायचं जे पण पॅथोजन असणार, एक तर सिंपल लक्षात घ्यायचं, जे पण पॅथोजन असणार एक तर पॅथोजन सॉईलमध्ये असणार. ओके, दुसरं जर असले तर ते कशामध्ये असणार म्हणते त्या सीडवरती आतमध्ये म्हणजे इंटरनली असणार किंवा एक्सटर्नली असणार. आणि तिसरा जो पार्ट आहे म्हणजे याच्यात जर नसले, सॉईलमध्ये नसले, सीडवर आतमधून किंवा बाहेरून नसले, तर ते कुठे असणार हवेमध्ये असणार. ओके, तर त्या बेसिसवर एक्झिस्टन्स ऑफ पॅथोजन, पॅथोजन कुठं आपल्याला दिसून येतात तर त्याचं एक्झिस्टन्स अस्तित्व कुठं आहे तर पहा सॉईल बॉर्न आहे. ओके, सॉईल बॉर्न आहे म्हणजे सॉईलमध्ये जे काय असतील तर सॉईलमध्ये कोणते कोणते आहेत म्हणजे पहा फ्युझेरियम आहे, रायझोक्टोनिया आहे, स्क्लेरोशिया आहे, फायटोप्थोरा आहे आणि पिथियम आहे. हे 5 प्रकारचे काय म्हणते सॉईल बॉर्न पॅथोजन आहे की हे सॉईलमध्ये असतात, सॉईलमध्ये सर्वाइव्ह करू शकतात. ओके, नंतर आहे सीड बॉर्न डिसीजेस. नंतर कोणता आहे म्हणजे दुसरा आहे म्हणते सीड बॉर्न डिसीजेस. ओके, तर लक्षात घ्या सीड बॉर्न डिसीजेसमध्ये पहा एक आहे इंटरनली सीड बॉर्न डिसीजेस आणि एक आहे एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीजेस. इंटरनली सीड बॉर्न डिसीजेसमध्ये येतो म्हणजे लूज स्मट ऑफ व्हीट नावाचा डिसीज कॉज बाय ओस्ट्रेलागोट्रिटिसी. ओके, लूज स्मट ऑफ व्हीट, लूज स्मट ऑफ व्हीट नावाचा डिसीज. आणि एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीज तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, इंटरनली सीड बॉर्न डिसीज जर लूज स्मट ऑफ व्हीट असेल तर एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीज कोणता आहे म्हणते कवर स्मट ऑफ बार्ली. कवर स्मट ऑफ बार्ली नावाचा क्रॉप आहे, लक्षात ठेवायचं बार्ली. कवर स्मट ऑफ बार्ली हा काय एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीज आहे आणि इंटरनली सीड बॉर्नचं टिपिकल एक्झाम्पल आहे म्हणजे लूज स्मट ऑफ व्हीट आणि हा कवर स्मट ऑफ बार्ली कॉज बाय ओस्ट्रेलागो हॉर्डी. ओके, HORDEI. ओके, नंतर ओस्ट्रेलागो हॉर्डी मुळे तो कॉज होतो, लक्षात ठेवायचं. तुम्हाला फक्त एवढं जरी लक्षात राहिलं की लूज स्मट ऑफ व्हीट हा इंटरनली सीड बॉर्न डिसीज आहे आणि कवर स्मट ऑफ बार्ली हा एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीज आहे, एवढं जरी लक्षात राहिलं तरी काय अडचण नाही. नंतर आहे एअर बॉर्न. आता लक्षात ठेवायचं एअर बॉर्न म्हणजेच काय हवेमध्ये असे कोणकोणते पॅथोजन आहे की त्यांचं आपल्याला एक्झिस्टन्स दिसून येते म्हणजे हवेमध्ये. तर टिपिकली लक्षात ठेवायचं आपल्याला जे एक्टोफिटिक म्हणजेच काय एक्टो म्हणजे बाहेर. ओके, एक्टो म्हणजे बाहेर ज्या मायसिली म्हणजे एखादा पॅथोजन आहे तो बाहेरून आला, बाहेर द्यायला आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे दिसतात म्हणजेच कोणते पावडरी मिल्ड्यू सारखे डिसीज. कोणते पावडरी मिल्ड्यू सारखे डिसीज. पावडरी मिल्ड्यू कॉज बाय इरिसिपी पॉलिगोनीमुळे ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामवरचा पावडरी मिल्ड्यू कॉज होतो. तर त्याचे जे ते कोनिडिया जे असणार ओके ते जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो म्हणते एअरबॉर्न कोनिडिया जे असतात म्हणते कोनिडिया. तर कोनिडिया काय आहे टिपिकली पावडर मिल्ड्यू डिसीजमध्ये तयार होतात. ओके, लक्षात येऊन जाईल. तर हे झालं एक्झिस्टन्स ऑफ पॅथोजन विथ एक्झाम्पल. ओके, नंतरचं आहे म्हणते मेजर कॉजेस. मेजर कॉजेस या मेजर कॉजेसमध्ये पहा तर या मेजर कॉजेसमध्ये येते फंगल डिसीज, नंतर बॅक्टेरियल डिसीज, व्हायरल डिसीज, मायकोप्लाझ्मल डिसीज, त्याचबरोबर व्हायरॉइडमुळे डिसीज कॉज होता आणि निमॅटोडमुळे डिसीज कॉज होता. अशा नंबर ऑफ नंबर ऑफ पॅथोजन काय होता डिसीज कॉज होता. तर त्या बेसिसवर मेजर कॉजेस कशामुळे तो डिसीज कॉज होतो त्या बेसिसवर आपण फंगल, बॅक्टेरियल, व्हायरल, मायकोप्लाझ्मल आणि मायकोप्लाझ्मल झाल्यानंतर व्हायरॉइडमुळे डिसीज कॉज होता. ओके, तर अशा वेनं काय होतं मेजर कॉजेस अशा प्रकारे डिसीज प्लांट डिसीज ऑकर होताना आपल्याला दिसून येतात. नंतर पहा फोर्थ नंबरचा आहे ऑन द बेसिस ऑफ. आता हे एकदम सिंपल आहे लक्षात ठेवायचं. पॅथॉलॉजीमधला सगळ्यात डिसीज ट्रायंगल जसा सोपा आहे ना तशा प्रकारचा हा पण सोपा आहे, फक्त लिहायला थोडा अवघड जातो. लक्षात ठेवायचं ऑन द बेसिस ऑफ देअर होस्ट. आता होस्ट प्लांट कोणता आहे
ओके, तर लक्षात घ्यायचं आहे होस्ट प्लांट कोणते असणार, तर सिरियल क्रॉप असणार, पल्सेस क्रॉप असणार म्हणजे डाळ वर्गीय, नंतर तृणधान्य वर्गीय, सिरियल म्हणजे तृणधान्य वर्गीय, पल्सेस म्हणजे डाळ वर्गीय, नंतर प्लांटेशन क्रॉप आहे, मेडिसिनल क्रॉप आहे, नंतर ऑइल सीड क्रॉप असणार. ओके, असे नंबर ऑफ क्रॉप जे असणार पहा, सिरियल आहे, पल्सेस आहे, फ्रूट क्रॉप आहे, व्हेजिटेबल आहे, नंतर फ्लॉवरिंग आहे, मेडिसिनल आहे आणि प्लांटेशन क्रॉप. जे पण तुम्हाला क्रॉपचे नाव माहीत असतील त्या सगळे प्लांट देअर होस्ट म्हणजे त्या पॅथोजनचा होस्ट कोणता आहे त्याच्या बेसिसवर बी आपण काय करू शकतो, प्लांट डिसीजचं क्लासिफिकेशन करू शकतो ऑन द बेसिस ऑफ देअर होस्ट. होस्टमध्ये लक्षात ठेवायचं सिरियल क्रॉपवर पण आणि पल्सेस पण लक्षात ठेवायचं. आपण पल्सेस जर म्हटलं तर जे पावडर मिल्ड्यूचं जे एक्झाम्पल पाहिलं ना, ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामवरचा पावडर मिल्डी इरिसिपी कॉज बाय इरिसिपी, तर ते आहे पल्सेसचं एक्झाम्पल. तसंच फ्रूट क्रॉपचं जे आपण एक डिसीज पाहिला, कोणता पाहिला, पोमोग्रॅनेटवरचा पाकळी कुस, त्यालाच अँथ्रॅक्नोज म्हणतात, तर तो डिसीज जो आहे तो फ्रूट क्रॉपवरचा असलाय. ओके, व्हेजिटेबलमध्ये अशा नंबर ऑफ होस्ट कोणता आहे, होस्टवर कोणता आहे तर त्या बेसिसवर बी आपण क्लासिफिकेशन करू शकतो. लक्षात ठेवायचं हे 4 वे झाले. आणि नंतर 5वा वे आहे सगळे लक्षात घ्यायचं, तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची नोट्स असो का सगळ्या याच्या व्यतिरिक्त क्लासिफिकेशन नाही आहे कुठं. ओके, नंतर ऑन द बेसिस ऑफ इन्फेक्शन प्रोसेस, त्याची इन्फेक्शन होण्याची प्रोसेस कशी आहे त्या बेसिसवर इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता लक्षात ठेवायचं इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज समजून घ्यायच्या अगोदर एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके, आता आपण जेव्हा आपण 11वी-12वीमध्ये शिकलो कॉन्जेनायटल डिसीज म्हणजे 2 डिसीज ट्रान्सफर फ्रॉम त्या मदर टू त्या ऑफस्प्रिंगमध्ये, म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, एड्स जसं आहे ना, एड्स कसा आहे, जर एखाद्या आईले जर एड्स असला तर तो त्या बाळाला बी होऊ शकतो किंवा होतो. तर लक्षात घ्यायचं ते झाले इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीजचं इथं मिनिंग काय घेणं आहे तर लक्षात ठेवायचं त्या बेसिसवर लक्षात ठेवायचं. इन्फेक्शियस म्हणजे काय, कॉन्जेनायटल ते पसरत जाता आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे जर कोणाला असला तर तो पसरणार नाही, तशा प्रकारचे डिसीज त्या बेसिसवर हे लक्षात घ्यायचं. इन्फेक्शियस डिसीजचं असं म्हणणं आहे की जर समजा एखादा डिसीज एखाद्याला जर झाला म्हणजे हे झालं इन्फेक्टेड प्लांट हा इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांटला जर हा डिसीज होत असेल, ओके, इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट त्याला म्हणतात इन्फेक्शियस डिसीज. तो डिसीज तो ॲनिमेटमुळे हो किंवा व्हायरसमुळे हो, हा डिसीज ट्रान्समिटेड बाय, लक्षात ठेवायचं डिसीज ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट असं जर होत असेल तर त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजेच कसे, ते जे डिसीज असतात ते ट्रान्समिट होत नाही, डू नॉट ट्रान्समिटेड बाय इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट. ओके, इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारचं त्याचं ट्रान्समिशन होत नाही. मग असे कोणते डिसीज असणार, ओके, फॉर एक्झाम्पल फिजिओलॉजिकल डिसऑर्डर असते, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असते. ओके, नंतर लक्षात घ्या एक डिसीज सांगितलं मी अगोदर पण सांगितलं होतं की ब्लॅक टिप ऑफ मँगो नावाचा आहे. विटांच्या भट्ट्यामधून जो धूर निघतो त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड सारखे गॅसेस असतात, त्या गॅसेसमुळे त्या काळा धुरामुळे मँगोवरती ब्लॅक टिप ऑफ मँगो नावाचा डिसीज कॉज होतो. ओके, लक्षात घ्या. म्हणजेच काय, जिथं विटांची भट्टी राहील तिथंच तो येईन, तो काही पसरणार नाही इकडे तिकडे. समजलं पहिलं. दुसरं आहे म्हणते की जो खैरा डिसीज आपल्याला झिंकमुळे होतो, नंतर व्हिप टेल ऑफ कॉलीफ्लावर डिसीज हा मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे होतो, तशा प्रकारचे. त्याचप्रमाणे ब्लॅक हार्ट ऑफ पोटॅटो नावाचा डिसीज आहे तो ऑक्सिजनच्या डिफिशियन्सीमुळे होतो. अशा प्रकारचे हे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. ओके, तर इथं काय असतं लक्षात घ्यायचं आहे फक्त इथं की नॉन इन्फेक्शियस म्हणजे हे डिसीज, इथं एवढंच लक्षात ठेवायचं की हे डिसीज ट्रान्समिट होत नाही इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट. ओके, नंतर ऑन द बेसिस ऑफ टिपिकल सिम्पटम्सवर पण एक क्लासिफिकेशन येते. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं रश डिसीज म्हणजेच कोणता, ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. नंतर स्मट डिसीज आहे म्हणजे तो आहे लूज स्मट ऑफ व्हीट. टिपिकल एक एक्झाम्पल घे समोर जाऊ आपण. नंतर याच्यात पहा रस्टमध्ये पॉच्युल्स फॉर्म होता, तर ह्या स्मट नावाच्या डिसीज मध्ये सीड इज कन्वर्टेड इनटू सोरी ऑर सोरस ऑर सोराय. ओके, लक्षात ठेवायचं म्हणजे सीड जिथं सीड तयार व्हायला पाहिजे तिथं जर काडी बुरशी तयार झाली तर त्या डिसीजला आपण स्मट असं म्हणतो. नंतर आहे डाउनी मिल्ड्यू म्हणजे पानाच्या खालच्या साईडनं व्हाईटिश पावडरी ग्रोथ होणे. नंतर आहे पावडरी मिल्ड्यू म्हणजेच काय, पानाच्या वरच्या साईडनं व्हाईटिश पावडरी ग्रोथ जर दिसून आली आपल्याला तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, पावडरी मिल्ड्यू डिसीजेस म्हणतो. नंतर आहे लिफ स्पॉट. तर लिफ स्पॉट आपण पाहिला, जनरली लिफ स्पॉट लक्षात ठेवायचं. जनरली लिफ स्पॉट जे डिसीज आहे म्हणते तर त्यामध्ये काय असते, अल्टरनेरियामुळे लिफ स्पॉट कॉज होता,
ॲज वेल ॲज की एक फंगल पॅथोजन आहे की तो आहे सर्कोस्पोरा ॲरेचिटिकोला, म्हणजेच कोणता, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनटवाला. सर्कोस्पोरा ॲरेचिटिकोला इट इज कॉजल ऑर्गॅनिझम ऑफ अर्ली टिक्का डिसीज. अर्ली टिक्का डिसीजमध्येच काय म्हणून लीफ स्पॉट लक्षात ठेवायचं, अल्टरनेरिया आणि सर्कोस्पोरामुळे टिक्का डिसीज सर्कोस्पोरामुळे कॉज होताना आपल्याला दिसून येतो. तर विल्ट आहे म्हणजे विल्ट लक्षात ठेवायचं. विल्टमध्ये लक्षात ठेवायचं, विल्टमध्ये व्हस्क्युलर सिस्टीम ब्लॉक करून टाकते. ओके, जी काही प्लॅन्टची व्हस्क्युलर सिस्टीम असते तिथं मायसिलियल ग्रोथ होऊन जाते, त्याच्यामुळे झायलम आणि फ्लोएममुळे जो न्यूट्रिशनचा फ्लो असतो तो तिथं स्टॉप होतो आणि त्याच्यामुळे काय होते, प्लॅन्ट आपल्याला ड्राईंग होताना दिसून येते. कधी कधी ब्रँचेस होता, कधी कधी होल प्लॅन्ट आपल्याला ड्राय होताना दिसून येते. नंतर आहे रूट रॉट. रूट रॉट म्हणजेच काय, रूट झाडाच्या प्लॅन्टच्या रूट सळून जाता. ओके, ह्या रायझोक्टोनियामुळे होता. नंतर फ्रूट रॉट. ओके, फ्रूट रॉट आता लक्षात ठेवायचं, फ्रूट रॉट नंबर ऑफ आहे, म्हणजे फायटोप्थोरा नावाचे फंगस आहे, इथं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं, त्याच्यामुळे बी होते. नंतर रायझोक्टोनियामुळे बी होऊ शकतो आणि नंबर ऑफ वेन फ्रूट रॉट पण आपल्याला दिसून येतो. तर लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये टिपिकल सिम्पटम्स काय दिसून येतात, कुठं पॉच्युल दिसून येतात, कधी सीडचं सोरायमध्ये कन्व्हर्शन दिसून येते. ओके, कधी तुमच्या ते पूर्ण प्लॅन्ट वाढताना दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला कधी खालच्या साईडनं ग्रोथ, कधी वरच्या साईडनं ग्रोथ, अशा प्रकारे टिपिकल सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. त्याच्या बेसिसवर बी प्लॅन्ट डिसीजचं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ टिपिकल सिम्पटम्स. नंतर पहा लक्षात घ्या 7 नंबरचं जे आहे ते सिम्पली लक्षात घ्या, दी मल्टिप्लिकेशन्स ऑफ ऑन द बेसिस ऑफ मल्टिप्लिकेशन्स ऑफ इनॉक्युलम. आता इनॉक्युलम म्हणजेच काय आपल्याला तुम्हाला माहिती आहे, इनॉक्युलम म्हणजेच काय, इनॉक्युलम इट इज अ पार्ट ऑफ पॅथोजन टू ॲबिलिटी कॉजेस द डिसीज इट इज नोन ॲज इनॉक्युलम. ह्या इनॉक्युलमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एकाचे 2, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 हे कशा प्रकारे झपाट्यानं होते त्या बेसिसवर इथं 2 प्रकारचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. आता लक्षात ठेवायचं हे जे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट भानगड आहे, याच्यात भानगडमध्ये न जाता लक्षात ठेवा आपल्याला काही बँक शिकणं नाही आहे. बँकेमध्ये व्याजदर कसा लागतो ते आपल्याला पाहायचं नाही, फक्त त्या बेसिसवर आपण लक्षात ठेवायचं की सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच काय, जे क्रॉप लोनसाठी थोडंसं काहीतरी व्याज दिलं जाते 5-6 हजार आणि त्याच्या बेसिसवर शेतकऱ्यांसाठी पीक काढण्यासाठी जे कर्ज दिलं जाते त्याला आपण पीक कर्ज किंवा क्रॉप लोन असं म्हणतो, ते आहे सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच काय, आता सिम्पल इंटरेस्ट सोडून द्या हां, म्हणजे ज्याला कमी व्याजदर असतो ते सिम्पल इंटरेस्ट, आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे ते चक्रवाढ व्याज म्हणत होतो ना आपण, व्याजावर व्याजवाली बँक, ती म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. तर लक्षात ठेवायचं हे शब्द एवढ्याच पुरते मर्यादित ठेवा. इथं मोनोसायक्लिक याच्यावर फोकस करा, मोनोसायक्लिक इपिडेमिक आणि पॉलिसायक्लिक. लक्षात ठेवायचं एका सीझनमध्ये जर एखाद्या पॅथोजनची एक लाईफ सायकल कंप्लीट होत असेल, म्हणजेच काय त्याचे इनॉक्युलम बी तेवढेच कमी तयार होणार. तर असे कोणते आहे म्हणते, पिथियम आहे आणि रायझोक्टोनिया आहे. पिथियम म्हणजे डॅम्पिंग ऑफ डिसीज कॉज करतो आणि रूट रॉट डिसीज कॉज बाय रायझोक्टोनिया. हे जे डिसीज आहे, हे जे फंगल पॅथोजन आहे, याची लाईफ सायकल एका सीझनमध्ये एकच वेळेस कंप्लीट होते, म्हणून याचे काय स्पोर पण इनॉक्युलम पण कमी तयार होणार, त्याच्यामुळे तो स्प्रेडिंग पण कमी होणार. ओके, तर ते अशा प्रकारे मोनोसायक्लिक म्हणजेच काय, एका सीझनमध्ये त्या पॅथोजनच्या किती लाईफ सायकल कंप्लीट होता धडाधड किंवा किती इनॉक्युलम तयार होता, तर याचे इनॉक्युलम बी कमी होता आणि कमी इनॉक्युलम असल्यामुळे तो स्प्रेड पण कमी होतो. ओके, म्हणून याला सिम्पल इंटरेस्ट डिसीज असं म्हणतो आपण. तर कंपाऊंड इंटरेस्ट डिसीज म्हणजेच काय, तर एका सीझनमध्ये 7 ते 15 ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट नावाचा डिसीज आहे. लक्षात ठेवायचा ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट नावाचा, म्हणजेच कोणता, पुसिनिया ग्रामिनी टीटीसीवाला. या डिसीजमध्ये 7 ते 15 दिवसामध्ये ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीटची एक लाईफ सायकल कंप्लीट होऊन जाते आणि त्याच्यामधले जे युरिडो स्पोर असतात ते रिपीटेटिंग स्पोर असतात. इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट, इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट, त्याचे हेच सायकल कंप्लीट चालू होते. म्हणून काय होते, तिथं नंबर ऑफ स्पोर तयार होता, नंबर ऑफ इनॉक्युलम असता, म्हणून नंबर ऑफ इनॉक्युलम काय करणार, तर नंबर ऑफ डिसीज बी ते स्प्रेड करणार. ओके, तर अशा या बेसिसवर हे समजून घ्यायचं सिम्पल इंटरेस्ट डिसीज आणि कंपाऊंड इंटरेस्ट डिसीज. त्याच्यात जर जास्त जनरेशन तयार जर झाल्या तर जास्त इनॉक्युलम तयार होईल, म्हणून काय होईल, ॲज वेल ॲज जास्त इनॉक्युलम असला तर तो डिसीज बी चांगली जास्त प्रमाणात स्प्रेड होईल. तर त्या बेसिसवर मल्टिप्लिकेशन ऑफ इनॉक्युलम या बेसिसवर बी आपण काय करतो, तर क्लासिफिकेशन करतो. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स ऑर सिव्हिरिटी. ओके, ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स ऑब्लिक सिव्हिरिटी. सिव्हिरिटी म्हणजे तो किती प्रमाणात आढळतो, सिव्हिअर म्हणजे जास्त प्रमाणात आढळणे. ओके, तर इथं लक्षात ठेवायचं सेव्हिअर शब्द आहे. सेव्हिअर म्हणजे जास्त प्रमाणात आढळणे आणि ऑकरन्स म्हणजे त्याचं अस्तित्व दिसून येणे. लक्षात ठेवायचं या दोन्ही बेसिसवर आपण 4 वेनं क्लासिफिकेशन आहे आणि हेच जे क्लासिफिकेशन आहे याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. तर पहा लक्षात घ्या, पहिला आहे म्हणजे एंडेमिक डिसीज. एंडेमिकचा अर्थच आपल्याला दिसते की काहीतरी थोड्याशा प्रमाणात येत असेल. एंडेमिक
इपिडेमिक म्हणजे जरा जास्त प्रमाणात येत असणार, स्पोरॅडिक म्हणजेच काय तुरळक ठिकाणी येतो, आणि पॅन्डेमिक म्हणजे सगळीकडे दिसून येतो. लक्षात घ्या हां. पहिला आहे एंडेमिक डिसीज, नंतर दुसरा आहे इपिडेमिक डिसीज, नंतर आहे स्पोरॅडिक डिसीज, आणि नंतर आहे पॅन्डेमिक डिसीज. तर लक्षात ठेवायचं हे आपण डिटेलमध्ये घेऊ हां. जे आता फंडामेंटल्स जो शिकत असणार म्हणजे सेकंड सेमिस्टरमध्ये जे काही मुलं असणार तर त्यांच्यासाठी प्रश्न कसा येऊ शकतो, तर इंग्लिश दी क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस, तर इंग्लिश हे 8 इंग्लिश करायचे, आणि एक्सप्लेन एनी वन किंवा डायरेक्ट ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स हे पण तुम्हाला एक्सप्लेनली विचारू शकता. तर लक्षात घ्यायचं हे लिहित असताना हे समजून घेणं लय महत्त्वाचं आहे हां. एंडेमिक डिसीज पहा, एंडेमिक डिसीज काय असते तर ते आपण पद्धतशीर समजून पण घेणार आहे. एंडेमिक म्हणजेच काय तर एखादा कॉन्स्टंटली एखादा डिसीज आहे, अर्थ मिनिंग सांगून देतो आणि नंतर बोर्डवर लिहून पण घेतो हां. तर लक्षात घ्या एखादा डिसीज आहे तो एखाद्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये एक प्रिव्हॅलंट कॉन्स्टंटली कमी आणि जास्त प्रमाणात म्हणजे मॉडरेट आणि सिव्हिअर प्रमाणात जर दिसून येत असेल तर त्याला आपण एंडेमिक डिसीज असं म्हणतो. ओके, हे एंडेमिकचं एक्झाम्पल आहे म्हणते दार्जिलिंगच्या हिल जे आहे म्हणते वेस्ट बेंगॉलमध्ये, तिथं वार डिसीज ऑफ पोटॅटो नावाचा एक डिसीज आहे, आणि त्याचंच एक्झाम्पल डोमेस्टिक क्वारंटाईन म्हणून पण होते. नंतर आहे इपिडेमिक म्हणजेच काय हा डिसीज सिव्हिअर ऑर वाईडली बट प्युरिडिकली दिसून येतो. ओके, नंतर आहे स्पोरॅडिक म्हणजेच काय इनरेग्युलर पॅचेसमध्ये दिसून येणार, आणि लास्टमध्ये पॅन्डेमिक म्हणजेच काय जो कोरोना जो होता आपल्याला याच्यात मोर्टेलिटी दिसून येते, खूप मोठ्या प्रमाणात मोर्टेलिटी जर आपल्याला दिसून आली अशा डिसीजमध्ये, किंवा वाईट कॉन्टिनेंट कंट्री किंवा पूर्ण वर्ल्ड वाईड जर असा एखादा डिसीज दिसून आला तर त्याला पॅन्डेमिक डिसीज आपण असं म्हणतो. तर आपण आता पाहू ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स ऑर सेव्हिरिटी एक्सप्लेनमध्ये. ओके, तर ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्समध्ये लक्षात घ्यायचं इच अँड एव्हरी हा डेफिनेशन आहे हां. एंडेमिक असो, एपिडेमिक असो, स्पोरॅडिक असो, पॅन्डेमिक असो. ओके, याच्यापैकी ज्या ह्या 4 डेफिनेशन आहे समजून घ्यायचं मिनिंग. प्रत्येक नोट्स बदलले की थोडीशी लँग्वेज चेंज होते हां, त्यामुळे ह्या ॲज इट इज लिहू शकता हां. जर तुम्हाला डेफिनेशन जरी विचारले किंवा एक्झाम्पल विचारलं तर लक्षात ठेवा एंडेमिक डिसीज पहा, एंडेमिक डिसीज विच इज फाउंड इन. ओके, एंडेमिक डिसीज विच इज फाउंड इन इथपर्यंत काय अडचण नाही हां. हे एंडेमिक डिसीज हे दिसून येता म्हणते, आढळून येतात किंवा दिसून येतं आपल्याला कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट लय महत्वाचं आहे. कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट म्हणजे कॉन्स्टंटली म्हणजे इयर आफ्टर इयर तिथं तो दिसून येतो, आणि प्रिव्हॅलंट म्हणजे कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट. ओके, तिथं त्याचं अस्तित्व दिसून येते इन मॉडरेट ऑर सिव्हिअर म्हणजे कमी. ओके, मॉडरेट कमी किंवा सिव्हिअर म्हणजे जास्त, कमी जास्त प्रमाणात आढळून येतो फॉर्म इन एनी पर्टिक्युलर लोकॅलिटी. आता लक्षात ठेवा, आता हे झालं एक सिम्पल वे ना. तर एंडेमिक डिसीज हे असे डिसीज असतात की ते एखाद्या लोकॅलिटीमध्ये, मग लोकॅलिटी काय असू शकते, एखादं स्टेट एखादं राज्य असू शकते, एखादं डिस्ट्रिक्ट असू शकते, किंवा डिस्ट्रिक्टमधलं एखादी लोकेशन पण असू शकते. कोणता देश असेल त्या देशामध्ये छोटासा कोणता तरी पार्ट असला तर तिची ते कंडिशन असू शकते. फॉर एक्झाम्पल वार्ट डिसीज ऑफ WART हां, वार्ट डिसीज ऑफ पोटॅटो कॉज बाय सिंचिट्रिकम एंडोबायोटिकम हां. तर वार्ट डिसीज आहे, वार्ट डिसीज हा जो डिसीज आहे हा डिसीज वेस्ट बेंगॉल नावाचं, भारतामधलं पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉल नावाचं एक स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये दार्जिलिंगच्या हिल आहे, त्या दार्जिलिंगच्या हिलमध्ये हा डिसीज दिसून येतो. वार डिसीज ऑफ पोटॅटो म्हणजे पर्टिक्युलर लोकॅलिटी काय आहे दार्जिलिंगच्या हिल, त्या हिलच्या आसपासमध्ये जिथं पोटॅटो ग्रो केला जात असेल तर तिथं हा डिसीज दिसून येतो, वार डिसीज ऑफ पोटॅटो. तर बा पर्टिक्युलर लोकॅलिटी आहे, पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये प्रिव्हॅलंट कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट म्हणजे इयर आफ्टर इयर तिथं तो डिसीज दिसून येतो. आणि कशा प्रमाणात दिसून येतो म्हणजे कधी कधी जास्त प्रमाणात, कधी कधी कमी प्रमाणात, तर कधी कधी जास्त प्रमाणात आपल्याला तो डिसीज दिसून येतो. तर लक्षात ठेवायचं इथं काय आहे, इथं सगळ्यात महत्त्वाचा फोकस कशावर करायचा, कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट म्हणजेच काय इयर आफ्टर इयर तो डिसीज तिथं कमी किंवा जास्त प्रमाणात त्या लोकॅलिटीमध्ये दिसून येतो असा अर्थ घेणं आहे. ओके, कमी किंवा जास्त म्हणजे मॉडरेट आणि सिव्हिअर या शब्दाला व्हॅल्यू न देता तर इथं कशाला द्यायची कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट म्हणजे इयर आफ्टर इयर तो डिसीज तिथं दिसून येतोच, कधी कधी मॉडरेट फॉर्ममध्ये, कधी कधी सिव्हिअर फॉर्ममध्ये त्या पर्टिक्युलर लोकॅलिटी, मग ते एखादं पर्टिक्युलर कोणतं स्टेट असेल, कोणतं डिस्ट्रिक्ट असणार किंवा एनी ऑर पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये तो डिसीज दिसून येतो. त्याचं टिपिकल एक्झाम्पल काय, आणि हे जे वार डिसीज ऑफ पोटॅटो हे डोमेस्टिक क्वारंटाईनचं पण एक्झाम्पल आहे. ओके, डोमेस्टिक क्वारंटाईन म्हणजे जे स्टेट महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला लागून जर गुजरात असला तर असे
डोमेस्टिक क्वारंटाईन. आणि जेव्हा आपण म्हणतो की दुसऱ्या, जेव्हा आपण काँग्रेस ग्रास जे आपण म्हणतो पार्थेनम हिस्टेरोपस, तर हे कसं आहे म्हणते फॉरेनचे. ओके, जे आपण सी पोर्ट एअरपोर्ट जे असतात ना, ते दुसऱ्या देशातून आपल्या देशात जे येते त्याच्यासाठी ते रेस्ट्रिक्शन असते. तिथं सी पोर्ट आणि एअरपोर्टवर काय असते म्हणते तिथं ते चेक केले जाते, ते वेगळं. पण डोमेस्टिक क्वारंटाईन म्हणजेच काय, एखादा दार्जिलिंगचा एरिया म्हणजे वेस्ट बेंगॉलचा दार्जिलिंगचा एरिया आहे, तिथून जे पोटॅटोचे जे काय ट्यूबर्स असतील ते दुसरीकडे पाठवत नाही. का पाठवत नाही, तर तो डोमेस्टिक क्वारंटाईनचं टिपिकल एक्झाम्पल आहे म्हणजे वाईल्ड डिसीज ऑफ पोटॅटो. ओके, तर लक्षात घ्या. आता हे लक्षात आलं, इथं आपण फोकस केला म्हणते एंडेमिक डिसीजमध्ये कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट पर्टिक्युलर लोकॅलिटी मॉडरेट ऑर सिव्हिअर. लक्षात ठेवायचं हां, कॉन्स्टंटली प्रिव्हॅलंट एनी पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये कमी जास्त प्रमाणात आढळून येणे. आता पहा इपिडेमिक. आता इपिडेमिक डिसीज विच ऑकर सिव्हिअरली ऑर वाईडली. आता हे डिसीज ऑकर होताना हे डिसीज आपल्याला दिसून येतं म्हणते सिव्हिअरली म्हणजे जास्त प्रमाणात आणि वाईडली म्हणजे अति जास्त प्रमाणात. सिव्हिअरली जास्त प्रमाणात आणि वाईडली म्हणजे अति जास्त प्रमाणात. बट सगळ्यात महत्त्वाचं आहे बट पिरियडिकली म्हणजेच कसं कालांतरानं. सुनामी जशी असते इथं कसं आहे, सुनामी सारखं आहे, 10 वर्षातून एकदा येईन किंवा 2 वर्षातून येईन. पिरियडिकली म्हणजे कालांतरानं, आज आली तर 5 वर्षांना येऊ शकते, 10 वर्षांना येऊ शकते, कधी पण येऊ शकते, पण कॉन्स्टंटली येणार नाही. ओके, लक्षात ठेवायचं. Epidemic disease which occur very severely and widely but periodically. ओके, लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, सुनामीचं एक्झाम्पल जर आपण लक्षात ठेवलं की सुनामी 10 वर्षातून येऊ शकते, 5 वर्षांनी येईन, 8 वर्षांनी येईन, कधी पण येऊ शकते, पण कशी इयर आफ्टर इयर ते येत नाही. आणि आलं तर लय मोठं नुकसान करून जाते, म्हणजे सिव्हिअरली आणि वाईडली. म्हणून सुनामीचं एक्झाम्पल इथं फिक्स बसते. कोणतं, इपिडेमिक डिसीज. याचं एक पर्टिक्युलर एक्झाम्पल काय म्हणते, तर याचं आहे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचं एक्झाम्पल आहे. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. आणि दुसरं एक्झाम्पल आहे म्हणते ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. रस्ट ऑफ व्हीट हे 2 एक्झाम्पल आहे. हे कशाचे एक्झाम्पल आहे म्हणजे इपिडेमिक डिसीजचे एक्झाम्पल आहे. लक्षात ठेवायचं हां. नंतर लक्षात ठेवायचं, जेव्हा तो इनिशियली स्टेजमध्ये, आता हा जो आहे याच्यामध्ये आयरिश फेमाईन घडून गेला आहे. आयरिश फेमाईन म्हणजे आयर्लंड नावाच्या देशामध्ये याची सुरुवात झाली होती म्हणजे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटोची. आणि याच्यामुळे बरेचसे लोक देश सोडून गेले. ओके, सगळ्यात जास्त नुकसान इथून नंतरच्या काळात खूप जास्त दिसून आलं. ओके, 1845 मध्ये हा डिसीज आला होता. 1845 मध्ये आयरिश फेमाईन घडून आलं, तेव्हा हा डिसीज जास्त प्रमाणात आला होता, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. तेव्हा त्याला इपिडेमिक म्हणत होते. आणि नंतर हा डिसीज संपूर्ण जगामध्ये पसरला, म्हणून त्याला नंतर पॅन्डेमिकचं बी एक्झाम्पल जर कोणी विचारलं तर ते पण काय म्हणते, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो आहे. ओके, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नंतर पण पॅन्डेमिकचं एक्झाम्पल आहे. लक्षात ठेवायचं हां. जेव्हा इनिशियली स्टेजमध्ये तो तिथल्या तिथं तो पसरत होता, तोपर्यंत त्याला आपण एपिडेमिकमध्ये ठेवला. आणि नंतर त्याच्यामुळे सर्रास नुकसान पुऱ्या जगामध्ये तो डिसीज पसरत गेला म्हणजे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. म्हणून तो पॅन्डेमिक डिसीजमध्ये बी, प्लॅन डिसीजमध्ये, पॅन्डेमिकमध्ये पण त्याचं नाव येते. लक्षात ठेवायचं हां. नंतर आता इथं लक्षात आलं, इथं आपण सिव्हिरिटीवर फोकस केला हां. अगोदरच्या याच्यामध्ये आपण ऑकरन्सवर फोकस केला. आता लक्षात ठेवायचं स्पोरॅडिक म्हणजे तुरळक ठिकाणी आढळून येणे, तुरळक ठिकाणी दिसून येणे. स्पोरॅडिक डिसीज आर दोज. ओके, स्पोरॅडिक डिसीज हे असे डिसीज असतात. स्पोरॅडिक डिसीज आर दोज विच ऑकर व्हेरी इनरेग्युलर. आता हे शब्द लक्षात ठेवा हां. इनरेग्युलर इंटरवल म्हणजे आज आला, अजून 6 महिन्याने येईन किंवा 1 वर्षाने येईन. इनरेग्युलर इंटरवल नाही येतो. लक्षात ठेवायचं हां. स्पोरॅडिक डिसीज तिथं म्हणजे तुरळक स्वरूपाचा दिसून येतो. स्पोरॅडिकचाच अर्थ तिथे येऊन जातो. इनरेग्युलर इंटरवल ओव्हर लिमिटेड एरिया. लक्षात ठेवायचं, एक तर तो तुरळक येतो आणि कधी इनरेग्युलर इंटरवलचा अर्थ असा आहे की या वर्षी आला म्हणून पुढच्या वर्षी येणे याची गॅरंटी नाही. आणि ओव्हरऑल लिमिटेड एरिया, आणि काही लिमिटेड एरिया पुरताच तो मर्यादित असतो. ओके, और लोकेशन, एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनमध्येच तो दिसून आढळून येतो. आणि दे ऑकर इन रिलेटिव्हली फ्यू इन्स्टंट्स. म्हणजेच लक्षात ठेवायचं, स्पोरॅडिक म्हणजेच काय, इनरेग्युलर इंटरवलवर पण तो डिसीज दिसून येऊ शकतो आणि आला तरी एकदम कमी प्रमाणात तो दिसून येतो. ओके, अशा प्रकारचे जर असले तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, स्पोरॅडिक डिसीज असं म्हणतो. इनरेग्युलर, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे इनरेग्युलर इंटरवल आणि फ्यू इन्स्टंट्स. म्हणजेच काय, तो डिसीज इनरेग्युलर इंटरवलवर तर येतोच, त्याचबरोबर हा आता याचं एक्झाम्पल काय म्हणते तर याचं आहे विल्ट ऑफ. लक्षात ठेवायचं, याचं एक्झाम्पल आहे म्हणते विल्ट ऑफ कॉटन नावाचा डिसीज जो आहे
हे याचं पर्टिक्युलर एक्झाम्पल येते विल्ट ऑफ कॉटन. ओके, तर विल्ट ऑफ कॉटन हा जो डिसीज आहे तर हे एक्झाम्पल आहे म्हणजे स्पोरॅडिक डिसीजचं. हा डिसीज कसा असतं, इनरेग्युलर इंटरव्हल, या वर्षी आला म्हणून पुढच्या वर्षी येण्याची गॅरंटी नाही. इनरेग्युलर इंटरव्हल येतो, आला तरी काय येतो एखाद्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये आणि फ्यू इन्स्टन्समध्ये आपल्याला तिथं दिसून येतो, म्हणजे काही तुरळक स्वरूपाचा जो डिसीज दिसून येतो. फॉर एक्झाम्पल विल्ट ऑफ कॉटन तिथं येते. आणि नंतर लास्टवाला आहे म्हणजे पॅन्डेमिक डिसीज. पॅन्डेमिक डिसीज लक्षात ठेवायचं, पॅन्डेमिक म्हणजेच काय तर पूर्ण जगामध्ये जो डिसीज आढळून येत असेल तर तसंच प्रकारचा. ओके, पॅन्डेमिक डिसीज. आता आपल्याला कोरोना पॅन्डेमिक म्हणजे आपल्यासाठी असं अनोळखा शब्द नाही आहे. आता पॅन्डेमिक म्हणजे आपल्याला कोरोनाच आठवतो. ओके, वर्ल्ड वाईड जगामध्ये सगळ्याच जगामध्ये एखादा डिसीज जर पसरत असेल आणि त्याच्यामुळे जर लोकांची जीवितहानी इकॉनॉमिकली विथ जीवितहानी म्हणजे मोर्टॅलिटी रेट कमी जास्त जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो म्हणजे पॅन्डेमिक डिसीज असं म्हणतो. पॅन्डेमिक डिसीज विच ऑब्झर्व टू बी प्रिव्हॅलंट थ्रू आउट दी प्रिव्हॅलंट थ्रू आउट दी कंट्री, कॉन्टिनंट ऑर वर्ल्ड वाईड. ओके, एखादा डिसीज जर सगळ्या जगामध्ये किंवा एखाद्या कंट्रीमध्ये किंवा एखाद्या कॉन्टिनेंटमध्ये जर आपल्याला दिसून येत असेल तर त्याला इन्व्हॉल्विंग मार्स मोर्टॅलिटी टू अ क्रॉप. एखाद्या क्रॉपची मार्स मोर्टॅलिटी म्हणजे जसंच की लेट ब्लाइट ऑफ पोटॅटोमध्ये ते पूर्ण क्रॉपच नाहीसं झालं होतं. ओके, अशा प्रकारचा जर कोणता डिसीज असला तर तो आहे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, की याच्यामुळे पोटॅटोवर जे लोक पोटॅटो त्यांचं महत्त्वाचं मुख्य अन्न होतं त्यांनी त्या काळामध्ये देश सोडून गेले होते. 1 मिलियन पीपल देश सोडून गेले होते. अशा प्रकारचं तिथं काय होते एक आयरिश फेमाईन घडून आलं होतं 1845 मध्ये. कोणत्या डिसीजमुळे तर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटोमुळे, कॉज बाय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. आणि इथूनच पॅथॉलॉजी जी आहे ती सगळ्यात जास्त महत्त्व पॅथॉलॉजीला आलं होतं. कुठून? लेट ब्लाइट ऑफ पोटॅटोपासून. आणि हा लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा डिसीज कॉज होतो म्हणते फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या फंजायमुळे. हे सांगणारा व्यक्ती होता म्हणते 1853 मध्ये अँटॉन डी बरी, म्हणून त्याला आपण काय म्हणतो फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन द वर्ल्ड. त्याचं नाव आहे अँटॉन डी बरी. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे होतं ना हे होतं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस. या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजमध्ये तुम्हाला काही एक अडचण येत असल्यास तुम्ही काय करा, एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.